तर आपण पाहिला विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरू आहे। याचे सगळे अपडेट्स पाहणार आहोत। आता एक ब्रेकिंग बातमी येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत। थोड्याच वेळात ते कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी जात आहेत। आताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे एकतर मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास जो आहे तो आता लवकरच सुसाट होणार आहे। हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आता निघतायत। तर मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो आता अधिकाधिक पूर्ण झालेला आहे। वांद्रे सिलिंगच्या आधी असणारा हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान मार्गापर्यंतचा 3.5 किलोमीटरचा मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे आणि तो आता खुला करण्यात येणार आहे। त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पाहणी करण्यासाठी थोड्याच वेळात तिथे दाखल होणार आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्ग या मार्गाची पाहणी करण्यासाठी या किनारी मार्गावरती हाजी अलीच्या पुढे दक्षिण मार्ग जातो तिथे दोन मार्गिका म्हणजे दोन जे फ्लायओव्हर आहे त्यांचं उद्घाटन होणार आहे। त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात तिथे पोहोचत आहेत। मार्गिका पूर्णपणे बांधून पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर या मार्गिकेवरनं दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईमध्ये जाण्यासाठी आणि त्याचबरोबर उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये जाण्यासाठी जे इंटरकनेक्ट ब्रिज जे बांधण्यात आलेले आहेत त्या ब्रिजचे ही पाहणी होणार आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पोहोचणार आहे। त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी हे देखील तिथे उपस्थित असणार आहे। ही मार्गिका खुली झाल्यानंतर मुंबईकरांसाठी आणखी एक सोपा मार्ग आहे दक्षिण मुंबईमध्ये जाण्यासाठी आणि दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईत जाण्यासाठी। विशेषतः मध्य मुंबईतल्या नागरिकांना प्रवास करणं जे आहे ते अधिक सुलभ होणार आहे। विना सिग्नल हा प्रवास जो होणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी देखील अतिशय वेगवान आणि चांगला प्रवास जो आहे तो उपलब्ध होणार आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।